नमस्कार, मी अभिजित पेशकार आणि तुम्हाला स्क्रीनवरती जे दिसतंय ते आहे आजचं म्हणजे 2 डिसेंबर 2025चं एअर क्वालिटी इंडेक्स AQI जो आहे 166 166. तर तुम्हाला असं वाटत असेल की हे ओके आहे, तर एकदा आपण मुंबईचं बघूयात. मुंबईचं आहे सध्या 160, हे लाईव्ह चालू आहे सध्या. म्हणजे मुंबईपेक्षा जास्त प्रदूषण आणि ती प्रदूषित हवा सध्या आपण इनहेल करतोय, आपल्या आत घेतोय. आपली मुलं आपण बाहेर घेऊन जातो, ते स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतील, क्लासेसला घेऊन जाणं असेल, आपण स्वतः ट्रॅव्हलिंग करतो. आपल्याला माहिती आहे सध्या ट्रॅफिक वाढलेली आहे, बऱ्याच गोष्टी होत आहेत. पण आज पूर्ण भारतभरामध्ये सुप्रीम कोर्टनी सुद्धा दखल घेतली आहे की एअर पोल्युशन हे सध्या खूप गंभीर आहे. तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी जागरूक जे आपण सिटिझन्स आहोत, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं याच्यावर चर्चा आणि मग याच्यामध्ये काय करता येईल, जेणेकरून माझी, तुमची, आपल्या परिवाराची, सर्वांची काळजी म्हणा किंवा कसं आपल्याला फ्युचरमध्ये होणारे डिसीजेस अवॉइड करता येतील, याच्यावर चर्चा आपण नक्कीच करूयात. तर व्हिडिओची सुरुवात कोणाला घाबरवण्यासाठी नाही आहे, कोणावर आरोप करण्यासाठी नाही आहे, फक्त एक माहिती शेअर करण्यासाठी की आपण आज बऱ्याच गोष्टींचा अवेअरनेस आपल्यामध्ये आहे. पण आपण जी हवा, जी अगदी म्हणजे सगळ्यांचा हक्क आहे, शुद्ध हवा ती भेटली पाहिजे. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण, अशी एक ओपन चर्चा आपण या व्हिडिओ थ्रू करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आवडला तर नक्कीच तुमचे मत व्हिडिओमध्ये द्या. माझं नाव आहे अभिजित पेशकर आणि मी एक फिजिक्सचा टीचर आहे. तसा मी टीचर आहे, पण थोडासा मला त्रास होतो आज ब्रिदिंग घ्यायला. म्हटलं बघावं तरी, तेवढ्यात ती न्यूज वाचली, थोडा रिसर्च केला. म्हटलं मला बघावं तरी आपण जी हवा घेतो, मला वाटलं की ठीक आहे आपण थोडीशी सेफ एरियामध्ये असेल. पण नंतर मला हा धक्का बसला आणि मग न राहता हा व्हिडिओ मला बनवावा वाटला. काही गोष्टी आपण पहिले डिस्कस करूयात. तर सगळ्यात पहिले 166 हे अनहेल्दी आहे. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ॲप आहे, मी सांगत नाही आहे. हे जे काही डेटा आहे संभाजीनगरचा, तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर भेटतो किंवा हे ऑथेंटिक वेबसाईटवरून मी घेतलेला आहे. तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे का कुठल्या रिसर्च इन्स्टिट्यूटचा आहे मला माहीत नाही, पण हा ऑथेंटिक डेटा आहे. तो 150 पर्यंत गुड असतो. त्याच्यानंतर इथे आपण बघूयात मॉडरेट 100 पर्यंत आहे. ठीक आहे, एकच मिनिट. मॉडरेट आपण सध्या इथे आहोत अनहेल्दीमध्ये, म्हणजे पुअर सुद्धा नाही, अनहेल्दी म्हणजे आपल्या जीवाला धोका आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या जीवाला धोका आहे. ठीक आहे, त्याचे बरेच रिझन्स असू शकतात की क्राऊडेड आहे, ट्रॅफिक वाढली आहे, इंडस्ट्रियलायझेशन आपल्या शहराच्या अवतीभोवती जास्त वाढलं आहे. पण नक्कीच काहीतरी सिरियस ॲक्शन घेतले पाहिजे असं मला दिसतं आहे. ठीक आहे, मी या विषयाचा अभ्यासक नाही, पण एक सिटिझन, एक कॉमन मॅन, एक टीचर आणि एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून मला जे कळतंय ते मी शेअर करतोय. कदाचित त्याच्यामध्ये काही गोष्टी खूप ह्या विषया रिलेटेड सायंटिफिक नसतील, पण जे कॉमन सेन्सला माझ्या कळतंय ते मी शेअर करतोय. ठीक आहे, पुढे ॲक्च्युली मला बोलताना सुद्धा आता थोडंसं या विषयाची गंभीरता मला स्वतःला जाणवायला लागली आहे की मी घरात सुद्धा सेफ आहे का नाही मला सांगता येत नाहीये. तर हा आपला हिस्टॉरिकल डेटा आहे की सकाळी बघा 8 वाजता आपल्याला वाटतं की सकाळी 8 वाजता मॉर्निंग वॉकला जाऊयात आपण. इथे बघा, सकाळी 8 वाजता सगळ्यात जास्त पॉल्युटेड हवा असते. सकाळी 8 वाजता काय रिझन असेल तुम्हीच सांगा. मला वाटतं कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही, असं काय झालं बरं आज 8 वाजता, हे आजचं आहे लाईव्ह, आज 8 वाजता असं काय झालं की सगळ्यात जास्त पॉल्युटेड एअर होती. आणि मग ॲव्हरेज हे काय AQI ग्राफ आहे, हे PPM, सॉरी हे PM 2.5 आहे. PM 2.5 म्हणजे काही स्मॉल पार्टिकल असतात, त्यांची साईज 2.5 मायक्रोमीटर तेवढी असते. म्हणजे आपले जे केस असतात ना, त्याचे
30 भाग केले छोटे छोटे असे उभे कापले आपण, तर तेवढा छोटा पार्टिकल, तेवढे छोटे पार्टिकल जे असतात त्यांची साईज 2.5 जी असते ती आपल्यासाठी डेंजरस असते, कारण की ते डायरेक्ट लंग्समध्ये जातात ते पार्टिकल्स. म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक नैसर्गिक फिल्टर आहे, पण ते मोठ्या पार्टिकल्सला ब्लॉक करतात. पण हे इतके छोटे पार्टिकल्स आहेत की यांना आपण ब्लॉकने हे आपल्या डायरेक्ट लंग्समध्ये जातात आणि मग तिथून ब्लड स्ट्रीममध्ये जाऊन मग पुढे जे आजार होणार ते आपल्याला भोगावे लागतात. ठीक आहे. तर हा जो PM2.5 आहे हा काय, तर 2.5 मायक्रोमीटर किंवा त्याच्यापेक्षा छोटे पार्टिकल्स असतात. हे आपल्या केसांच्या 30 पटीने छोटे असतात. हे ठीक आहे, म्हणजे आपला केस आहे त्याच्यापेक्षाही छोटा. ओके. आणि दे आर सो टायनी दॅट यू कॅनॉट सी देम बट यू कॅन ब्रीथ देम इन. ते दिसत नाही पण ते आपल्या लंग्समध्ये जातात. वाय इट इज डेंजरस? छोटे असल्यामुळे ते त्याच्यानंतर ते ब्लड स्ट्रीममध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला, ते आपण लंग्समध्ये गेल्यानंतर ते नंतर मग आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये रक्तामध्ये सुद्धा ते सगळे टॉक्सिक गोष्टी आपल्या ब्लडमध्ये गेलं तर ऑब्व्हियसली ब्लडमध्ये गेलं म्हणजे ते पूर्ण शरीरात जाणार आणि शरीरामध्ये गेलं की मग बरेच आजार, त्याच्यामध्ये कॅन्सर सारखे आजार सुद्धा तुम्हाला माहिती आहे होण्याची दाट शक्यता असते. ठीक आहे, कारण की WHO सांगते, मी सांगत नाहीये की हे अनहेल्दी आहे, खूप पुअर आहे. त्याच्यानंतर इरिटेट होतं, इन्फ्लेमेशन होऊ शकतं, कफिंग होऊ शकते, विझिंग होऊ शकते, शॉर्टनेस, श्वास घ्यायला प्रॉब्लेम होऊ शकतो, अस्थमा अटॅक येऊ शकतात. त्यानंतर हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, स्ट्रोक, इरेग्युलर हार्ट रिदम्स हे होऊ शकतात. इम्युनिटी कमी होऊ शकते. लॉंग टर्म रिस्क आहेत. लंग फंक्शन कमी होऊ शकतं. COPD, क्रॉनिक लंग डिझीज होऊ शकतात. लंग कॅन्सर होऊ शकतो. प्रीमॅच्युअर एजिंग ऑफ लंग्स लवकर रेड्यूस्ड लाईफ एक्सपेक्टन्सी, आयुष्य आपलं कमी होऊ शकतं. अजून किती कमी करणार है ना. ओके. तर सध्या PM2 लेवल जी आहे ती 4.8x अबाव आहे. ठीक आहे, म्हणजे जी पाहिजे ती सध्या पुअर आहे, म्हणजे सिंपल आहे, पुअर आहे, एवढी नको आहे. ठीक आहे. 72 लक्षात ठेव. ग्रीन म्हणजे चांगला, येलो म्हणजे मॉडरेट, ऑरेंज म्हणजे पुअर खराब, रेड म्हणजे गॉन केस. ठीक आहे. हे आपलं आजचं 2 डिसेंबर 2025चा मॅप आहे. तुम्ही बघू शकता की सकाळी सकाळी जास्त पोल्युशन आहे, म्हणजे आपण म्हणतो सकाळची पहाटेची हवा, मग संध्याकाळी 5च्या आसपास थोडं कमी आहे आणि नंतर पुन्हा रात्री वाढतं. तर हा आपला मॅप आहे, तुम्ही बघू शकता इथे सकाळी सकाळी 7 वाजता 186 आणि लाल कलर म्हणजे खतरे की घंटा. इतना दिमाग में फिट कर दो आप. ठीक आहे. रात्री 12 वाजता, 12च्या आसपास जास्त आहे, सकाळी थोडंसं 6 वाजता ऑरेंज आहे, ते पण ग्रीन नाही आहे. ठीक आहे, म्हणजे थोडंसं डेंजरच आहे बाबा असं काही. हे आपलं पूर्ण नोव्हेंबर महिना, म्हणजे तुम्ही म्हणत असाल की सर मागचा महिना छान गेला, तसं काही नाही. कुठेतरी हिरवं दिसतं का रे? कुठेच हिरवं दिसत नाहीये. सगळीकडे ऑरेंज, ऑरेंज, येल्लो पण नाही, येल्लो म्हणजे ठीकठाक, कुठे कुठेच येल्लो आहे इथे. ऑरेंज आणि कलर बघा काय, म्हणजे एकदम आपल्याला सध्या आपण खूप जास्त जागरूक आणि सतर्क होण्याची गरज आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ कोणाला घाबरवण्यासाठी नाही आहे, कोणावर, हा विचार करण्याचा व्हिडिओ आहे, विचार करा. ठीक आहे. ह्या पूर्ण वर्षी म्हणजे किती दिवस झाले, 336 दिवस झालेत, तर पूर्ण 336 दिवसापैकी एकच दिवस चांगला गेलाय. एक दिवस 365 336 पैकी एक दिवस आपला चांगला गेलाय, चांगली हवा इनहेल करायला भेटली आपल्याला. 25 दिवस अनहेल्दी, मॉडरेट 174, पुअर म्हणजे काय खरं नाही तुमचं, असे 135 दिवस गेलेत की तुमची वाट लागू शकते. हजार्डस म्हणजे अप डन आहे आता. तर हे WHO सांगतं, अंडर WHO सेफ एअर, म्हणजे WHO काय म्हणतो, एकच मिनिट. तर त्यानुसार तर हेल्थ रिस्क लेवल एक्स्ट्रीम दाखवत आहे. इन 2025 0.3% ऑफ 360 डेज वेअर विदिन WHO, म्हणजे फक्त 0.3% डेज हे WHO ने दिलेले
सेफ एअर क्वालिटी लिमिट्समध्ये होते. द रिस्क ऑफ हेल्थ इश्यूज एक्स्ट्रीम. WHO चे गाईडलाईन सांगतायत की सध्या खूप जास्त प्रमाणात तुम्ही मजा केलेली आहे, आता थोडंसं सुधरा. जिथे गरज नाही तिथे गाडी वापरू नका, जिथे गरज नाही तिथे बाहेर पडू नका, आणि घरात पण तुम्ही सेफ नाहीये. एस्पेशली फॉर चिल्ड्रन, म्हणजे चिल्ड्रन, एल्डरली, मोठे आणि ज्यांना ऑलरेडी आजार आहेत त्यांची काळजी घ्या. ठीक आहे. हे तर सुंदर आहे. ज्यांना ज्यांना सिगरेट प्यायची इच्छा आहे काळजी करू नका. रोज तुम्ही 3 सिगरेट फुकताय. रोज 3 सिगरेट फुकताय. बाहेर गेले जे 3 सिगरेट तुम्ही घेतले आणि त्याच्यावरती जर तुम्ही घेत असाल तर मग तर तुमच्या तब्येतीची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. तर काय करा म्हणतात, हे एअर प्युरिफायर लावा, मास्क घाला, कार फिल्टर असू द्या, घरातच राहा, बाहेर भटकू नका. सिंपल. हे आपल्या शहराचं दृश्य बघा. ह्याच्यामध्ये बघा बरं, आपण कुठे दिसतो का? रोज ह्याच्यामध्येच असतो आपण. हे या वर्षीचं 1 डिसेंबरचं AQI आहे.